नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता नजर टाकूया आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सुपरफास्ट। समुद्र किनारा लाभलेल्या अलिबागला प्रवासी ट्रेनने जोडण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी टर्मिनस मधून परळ टर्मिनस लोकार्पण करतानाच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। येत्या 4 वर्षात उल्हासनगर मार्गे मुरबाडपर्यंत रेल्वे धावणार असून या मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने 726 कोटी 45 लाख रुपये मंजूर केलेले आहेत अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे। या प्रकल्पात राज्य सरकारचाही 50% सहभाग असणार आहे असंही ते म्हणाले। कल्याण कर्जत मार्गावरील अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान बहुप्रतीक्षित चिखलोळी हे रेल्वे स्थानक आता मंजूर झालेले आहे। अंबरनाथ बदलापूर या 10 किलोमीटर अंतरामधल्या वाढत्या इमारतींमुळे रेल्वे प्रशासनाने चिखलोळी स्थानक मंजूर केलेले आहे। मध्य रेल्वे मार्गावर आजपासून 15 डब्यांची आणखीन एक लोकल दाखल होते। सीएसएमटी ते डोंबिवली या मार्गावर ही लोकल धावेल। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यानच्या 15 डब्यांच्या 4 फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। देशातील पहिल्या राजधानी एक्सप्रेसला काल 50 वर्ष पूर्ण झाली। 3 मार्च 1969 ला हावडा नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे। तिचा तेव्हा वेग हा ताशी 120 किलोमीटर इतका होता। परळ टर्मिनसचं उद्घाटन आणि लोकार्पण रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं। गेल्या अनेक वर्ष रेल्वे टर्मिनस व्हावी अशी प्रवाशांची अपेक्षा होती। परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल काल सकाळी 8:38 रवाना झाली आहे। आता परळहून रोज 16 अप आणि 16 डाऊन लोकल फेऱ्या असणार आहे। मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। मुख्यमंत्र्यांनी या मोनोला हिरवा झेंडा दाखवला। वडा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असणार आहे। दरम्यान या मोनोरेलमुळे पूर्व उपनगर ते दक्षिण मुंबई हे अंतर मोनोने जोडलं गेलंय आणि या मोनोची एकूण 17 स्थानक असून ती 19.54 किलोमीटरचा टप्पा पार करते आणि त्यामुळे ही जगातील सगळ्यात लांब टप्प्याची दुसऱ्या क्रमांकाची मोनो ओळखली जाणार आहे। मुंबईत लवकरच जलप्रवास सुरू करण्यात येणार आहे, मात्र सध्या न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रवास अडकलेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता उपनगरीय रेल्वे सेवा, बेस्ट, मेट्रो आणि मोनो या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल। यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल प्लॅटफॉर्म राबवण्यात येणार आहे। कोळीवाड्यांमध्ये सुद्धा सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आखणी सुरू झाली आहे। सागरी मार्गाने शत्रूचा शहरात प्रवेश होऊ नये याकरता दक्ष राहण्याच्या सूचना कोळीवाड्यात झालेल्या बैठकीत देण्यात आल्या। ठाणे शहरातील महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक कोंडी दूर करण्याकरता म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांचं रविवारी लोकार्पण करण्यात आलं। मल्हार चौक आणि मीनाताई ठाकरे चौकातील पुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केलं। बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईत आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पाऊस पडण्याची चिन्हे आहेत। मुंबईसोबतच ठाणे, पालघरमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। स्कायमेट या संस्थेनं मुंबईत पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे। दिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्रीचा गारठा अशा विचित्र वातावरणामुळे मुंबईकरांना सर्दी खोकल्याचा ताप हा सहन करावा लागतोय। आठवड्याभरापासून सर्दी खोकल्याने हैराण झालेल्या मुंबईकरांचे रुग्णालयामध्ये उपचाराकरता संख्या दिवसागणिक वाढताना दिसते। राज्यात थंडी ओसरली असली तरीही अजूनही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव काही कमी झालेला दिसत नाहीये। गेल्या 2 महिन्यात राज्यभरात स्वाईन फ्लूने 27 बळी घेतलेले आहेत, त्यात मुंबईतील 17 जणांचा समावेश आहे। मुंबई आग्रा मार्ग आणि घोटी शिर्डी मार्गाचा वापर शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकडून केला जातो। मात्र महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने दिले।
मुंबई महापालिका पाणीपुरवठा मलनिस्सारण सुरक्षा दल या विभागांसाठी कंत्राटदारांकडून विना वातानुकूलित 38 वाहनं एका वर्षाकरता भाडे तत्वावर घेणार आहेत आणि त्यासाठी वाहनामागे दरमहा 38,700 रुपये भाडं देण्यात येणार आहे. निवती समुद्र पाहण्याकरता लवकरच वेंगुर्ला इथल्या समुद्रकिनारी 65 कोटी रुपये किमतीची पाणबुडी येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या पाणबुडीकरता देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय. डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी म्हणून राज्यातील लालपरी आता LNGवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे महामंडळाला 1000 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवाशांना जलद गतीनं कमीत कमी वेळात पोहोचता यावं याकरता म्हणून सिडकोनं जलमार्गाच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. बीपीटीच्या सहकार्यानं जलमार्ग सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. मुंबईत महाशिवरात्री निमित्तानं वाळकेश्वर इथल्या बाबुलनाथ मंदिरात दर्शनाकरता भाविकांची अलोट गर्दी आहे. शिवरात्री निमित्तानं महारुद्राभिषेक, होम हवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शिवदर्शनाकरता मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. महाशिवरात्री निमित्तानं परळीमध्ये वैजनाथ इथं दर्शनाकरता भाविकांची अलोट गर्दी आहे. रात्री 12 वाजल्यापासून दर्शनाकरता हर हर महादेवचा जयघोष भाविकांनी सुरू केलाय आणि लांबच लांब रांगा सुद्धा. भीमाशंकर इथं मध्यरात्री महाशिवरात्रीची शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनाकरता खुलं केलं गेलं. एकूणच मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. महाशिवरात्री निमित्तानं हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात सुंदर रोषणाई करण्यात आलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा हे नागनाथ 8वं ज्योतिर्लिंग आहे. वालुकामय असलेलं हे ज्योतिर्लिंग जमिनीखाली 3.5 फूट उंचीच्या गाभाऱ्यात आहे आणि भाविकांना नागनाथाच्या दर्शनाकरता 2.5 फुटाचा अत्यंत छोट्या जागेत जाऊन दर्शन घ्यावं लागतं. मुंबईतल्या सांदिवलीतल्या शिवमंदिरातील शिवलिंगावर वाराणसी इथून आणलेल्या पवित्र जलानं अभिषेक करण्यात आला. यावेळी साकीनाका इथं वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी गर्दी केली होती. अमरनाथच्या 960 वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून यंदा गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्यात आली असून 4 लाख भाविक दर्शनाकरता येण्याचा एक अंदाज आहे. अमरनाथच्या अतिप्राचीन शिवमंदिर परिसरात सुरू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटच्या दिवस गाजला तो अर्थातच सुप्रसिद्ध पार्श्वगायिका शाल्मली खुलगडेनं आपल्या एकापेक्षा एक रॉक गाण्यांचं सादरीकरण करून तिनं अमरनाथकरांची संध्याकाळ संस्मरणीय केली आहे. गाण्याबरोबरच नृत्याच्या सादरीकरणामुळे तरुणाई बेफाम फिरकली. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची सांगता काल मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. नेवासा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वतीनं गोदावरी प्रवरेच्या संगमावर महाशिवरात्री निमित्तानं गंगा आरती आणि दीपोत्सव करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी प्रवरा संगम परिसर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून गेला होता. माघवारी महाशिवरात्रीच्या निमित्तानं जळगावमधल्या मुक्ताई नगरमध्ये संत मुक्ताई समाधी मंदिर परिसरात 723 वर्ष मोठा उत्साह आणि उत्सव पाहायला मिळतो. यंदा सुद्धा ही परंपरा कायम आहे आणि यात्रोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये विनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे महाशिबिर पार पडले. नाशिकच्या शिवाजी स्टेडियम जवळच्या एका नाल्याची सफाई करत असताना 3 कर्मचारी नाल्यात अडकले. यात एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तर 2 सफाई कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. उल्हासनगरमध्ये कामगार विमा हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी
आदित्य ठाकरे उपस्थित होते। या रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर कामगार भरती होतात, मात्र रुग्णालयाची इमारत अत्यंत धोकादायक झालेली होती आणि त्यामुळे तिचा पुनर्विकास करण्यात येतो। भाजपच्या वतीनं बुद्धिजीवी नागरिकांच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हे संमेलन पार पडले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते। एकीकडे नवी मुंबई महापालिकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना 7वा आयोग लागू केलाय, तर दुसरीकडे मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्यांकडून थकीत रक्कम वसूल करण्याकरता महापालिकेनं अभय योजना मंजूर केली आहे। नकली सीबीआय ऑफिसर असल्याची बतावणी करून लोकांकडून विदेशी चलन बदलून देणाऱ्या 2 ठगांना दिंडोशी पोलिसांनी अटक केलेली आहे। हे दोघे जण जस्ट डायल नावाचं कॉल सेंटर चालवून लोकांना तुम्हाला देशी विदेशी चलन बदलून देतो असं सांगत बतावणा मारायचे। पुलवामाच्या हल्ल्यात शहीद जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना घाटकोपरच्या गुजराती समाजानं आर्थिक सहाय्य केलंय। समाजसेवक जेठालाल मोरबिया चौक उद्घाटनावेळी दोनही वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। संतांचं आणि अर्थातच वारकऱ्यांचं माहेरघर असलेल्या पंढरीत एसटी महामंडळाच्या वतीनं 33 कोटी रुपये खर्च करून भव्य यात्री निवास आणि सुसज्ज बस स्थानक बांधण्यात येणार आहे। हे वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेला समर्पित करीत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। नाशिकमध्ये समरसतेचा संदेश देण्यासाठी वुमन वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। नवी मुंबई महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्यूट नेरळ यांच्या वतीनं नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबईतील पाम बीच रोडवरून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली। 3,500 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत। विकासाच्या आड शिवसेना येणार नाही, मात्र जनतेला जे नको त्याकरता विरोध करतच राहणार असंही उद्धव ठाकरे म्हणतात। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवडणुकीचे एक तरी तिकीट तृतीयपंथीय व्यक्तीला देऊ अशी घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली होती। याची सुरुवात म्हणून पुण्यात राष्ट्रवादीनं चांदणी गोरे या तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे। तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याकरता हे पाऊल उचलण्यात आल्याचं पक्षाच्या वतीनं म्हटलं गेलं। गोपीनाथ मुंडेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण नाशिकमध्ये करण्यात आलं। या कार्यक्रमाला शरद पवार, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी शरद पवार हे राजकारणातील दिलीप कुमार असून ते सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचं म्हणत कौतुक केलंय। भाजपच्या विजय संकल्प रॅलीचं देशभरात आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये सुद्धा रॅली काढण्यात आली। यावेळी हजारो तरुण सहभागी झालेले होते। यावेळी खुल्या जीपमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रवास केला। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती गुप्तचर विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। मात्र या वृत्ताला पाकिस्तानकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाहीये। गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी असल्याची सुद्धा वृत्त होतं। यकृताच्या कर्करोगाने इस्लामाबादमध्ये मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे, पण त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा अजून पाक सरकारनं केलेली नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीत दहशतवाद विरोधी लढाई संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले उपस्थित होते। संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची भेट घेतलेली आहे। अभिनंदन यांच्यावर सध्या आर्मी रिसर्च आणि रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढचे 10 दिवस ते रुग्णालयातच असण्याची चिंता आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाटणाचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार शरसंधान टाकलंय। चौकीदार चोर नाही चौकन नाही असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवर जाहीर टीका केली। दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या खात्म्यासाठी अमेठीमध्ये जगातील अत्याधुनिक AK-203 रायफलची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी पंतप्रधान मोदींनी केली। अमेठीत या रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचा तसंच विविध विकास कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। भारतीय वस्तूंवर 25% आयात कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। भारत हा सर्वाधिक आयात कर लादणारा देश आणि त्यामुळे याच नियमानुसार अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवर सुद्धा तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करत असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। मुंबईत देण्यात आलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यानंतर कोळीवाड्यांमध्ये सुद्धा सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आखणी सुरू झाली आहे। सागरी मार्गाने शत्रूचा शहरात प्रवेश होऊ नये याकरता म्हणून दक्ष राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। इटलीमध्ये नुकताच बॅटल ऑफ ऑरेंजेस हा पारंपरिक सोहळा पार पडलाय। 2 दिवस हा सोहळा रंगतो, ज्यात मोठ्या प्रमाणावर संत्री फेकली जातात। ऐतिहासिक परंपरा असलेला हा सोहळ्यात हजारो नागरिक सहभागी सुद्धा होत असतात। ऑस्ट्रेलियातल्या ईस्टर्न व्हिक्टोरियामधल्या अभयारण्यात भीषण वणवा लागल्या। आतापर्यंत 5 इमारती या वणव्यात भस्मसात झालेल्या आहेत। 65 किलोमीटर परिसरात हे अरण्य आहे। अग्निशमन दलाच्या 120 गाड्या 20 एअरक्राफ्टच्या मदतीने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। उष्ण तापमान, जोरदार वारा यामुळे ही आग आणखीन पसरण्याची चिंता आहे। चीनच्या लुओयांग या शहरातल्या प्राणी संग्रहालयात दुर्मिळ जातीच्या 6 वाघाच्या बछड्यांचा जन्म झालाय। जानेवारीत जन्माला आलेल्या या बछड्यांची तब्येत आता सुधारतेय। बछडे आणखीन सुदृढ झाले की नागरिकांना ते पाहता येतील। मुंबईतल्या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई श्री बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स स्पर्धा खार इथं पार पडली आहे। या स्पर्धेत सलग 3ऱ्या वर्षी आमचा प्रतिनिधी रोहन कदम यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत।